ह्या दोन ज्येष्ठांसाठी मी व्हिडिओ बनवलेलो असे साठी उलटान गेलेली असत दोघ जण आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श असा तुमच्या दोघांचेही धन्यवाद कारण भरपूर असा चांगला मार्गदर्शन केल्याने मग घालसून आणि असाच काम करीत राहा जगला वाचलं होतं परत भेटाया हा 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 शाबा आशीर्वाद कायम राहा म्हणजे मी आता असं आहे कणकवली तालुक्यात कलमठ मुस्लिमवाडी मुस्लिमवाडीत ना मुस्लिमवाडीत आणि सागवानाची झाडं असत 3 म्हणजे फक्त फांदीय मारुती असत आणि एक आंब्याचा झाड असा त्याचे फांदीय मारुती असत म्हणजे एक सायलो खडसावून झालेलो असा आम्ही सायलो म्हणतो सागवानाचं झाड आणि आम्ही सायलो म्हणतो गोडबर आता चाय पित आहे व्हिडिओ करूचो नाही होतो पण 1-2 ज्येष्ठ माणूस आहे सर असत ते पण या माझ्यासारख्याच काम करायचे त्यांच्याकडून काय थोडाफार शिकाक गावता काय बघूया कारण माझ्यापेक्षा ज्येष्ठ असत आणि बरेचशी अशी त्यांनी कामं केलेली असत झाडा तोडूची 3 सागवानाची झाडं असत हे इकडे काय लाकडांची खोप असा आणि इकडे एक पडवी असा सिमेंटच्या पत्रे असत पडवी वाचून तोडलेला हो एक सागवानाचं झाड होतं ना याचे डेळे जरा थोडेफार दोरीने उतरून घेतला आणि खूप वेळ लागलो हे एक ज्येष्ठ लाकूड तोडी असत बघा घटना रामगड घटना हां हां बघा कसे तोडतं ते सेफ्टी बेल्ट वगैरे काय लावित नाही सगळा अनुभवाचा खेळ ना आम्ही सेफ्टी बेल्ट लावून काम करतो तुमचं नाव कसा उमले चिंदरकर एक कुमार नगर आमची पहिला तुम्ही असा काम करायचे झाडा बिडा तोडायचे हो पहिला आता झाडा तोडा मोठं नाही आम्ही आपले किरकोळ ही असे लहान असले वया पाय बी थरमरतात ना होतो आता वय ह्या सेफ्टी बेल्ट ला पण काय सगळे नशिबाचे खेळ नशीब हा ह्या कार्याचं म्हणजे अदांतरी काम आहे आदांतरी जीवन असा अदांतरी जीवन पण सेफ्टी बेल्ट जरी लावलो नाही तरी पण तरी नशिबाचे खेळ नशीब जोपर्यंत आपल्या बरोबर असा आणि आपलं साथ देऊ काय या हा नशीब साथ देऊ का बाकी काय धंदो करतो ते बघा ते कसे तोडतात ते बघा एक हात धरल्याने हाताकडे आणि सफेद आहे ना सायो ह्यांका सेफ्टी वगैरे काय नाही पण पण कसा असता माहिती या सुरक्षा महत्वाची काय पोटा पाण्यासाठी काहीतरी करू काय ह्यांचा हत्यार भारी हत्यार दाखवायचा हे काय म्हणतात पाळ कोयतो सावंतवाडीत हत्यार या अरे म्हणजे ना लांबचा असा बिन शिरा बिरा जोडू का करंदीची शिरडा वगैरे नाव कसा तुमचा अब्दुल गनी इस्माईल शेख हे ज्येष्ठ तोडकामी असतात माझ्यापेक्षा भारी तोडकामी असतात 70 वर्षापर्यंत काम केल्याने हे सगळी झाडं हेच खडसा व्हायचे पण आता जमत नाही म्हणतात आता वाल बसवल्याने आता वय झाला पण ह्या गोयत्याचीच सवय तुमका ह्या गोयत्याची सवय आहे 75 वर्ष वय आहे त्यांचं मग ह्या वयात काम करतं असं आम्ही जगतो तरी काय माहिती हा बरोबर नाही खाऊ काही पण ती लिमिटमध्ये खाऊ काही मग खालाच नाही वर चाडला असता कसा होता हा आता स्वतःच्या ह्याच्यावर कंट्रोल ठेवू ना कंट्रोल ठेवू गयो कंट्रोल ठेवू कोणी झाडा दारू खाऊन चालला हा सांगताय म्हणजे झाडाकडनं रोखलो माडाचं हे तोडा माडाची हे तोड आणि काय केलंय दारू खाऊन ठीक हड्ड्यावर गेलो
आणि फीस मग त्या झाड मालकाक तेवढा ह्या तो कमलेतून संपलो तो होय, पण तो झाड मालक त्याच्यात फुकट का साठाकडलो ना. तो काय काय झाला नाही तो. आता हे शेवटचा टिळो रवलेलो असा आईनाचो तोडतो बघूया. झालं तुटलो पुढे येतो. हा येऊन दे शाबास. आणि हा कुठून उठला ते? आंबो काढता होतो असा काय तो? तर पुढे येतो हा. चौकाश यावा. तर ह्यो खूट असा आणि ह्या खुटांची वय करूची आसा ना. कोयतो बघूया तुमचो. कोयतो भारी असा. खायला मारा बिया हे येतुला तुमच्या घोडग्याभरणी घोडग्यातला कोयतो बरो हलको. त्याला संपलो मग पैसे हं. आता एक मारून घेऊ कोयतो नाही शिल्लक. हे ज्येष्ठ तोडकामी असत. नाव काय तुमचा? हिंदळेकर. हिंदळेकर हाय ह्याच गावचे. हय जवळ करा. मग उमेदीत तुम्ही ह्याच काम केलास आणि आतापर्यंत ह्याच काम करतास. 64 वयाचे ज्येष्ठ असत. हा हा 62 60च्या पुढे गेला जरा. नाही 64 झाला रे. हो नाही पण ते 62 झाला. ह्या वयात काम करतात आणि बराचसा असा म्हाका त्यांनी मार्गदर्शन केलेली. कारण कसा असता वर चढलेल्या माणसाचा अंदाज वेगळो असता आणि खाली उभा राहून एक अंदाज वेगळो असता. हा खालसून बरोबर अंदाज येता आणि एखादं कोणतरी सांगता त्याचा ऐका गोया. नाही आता जरा तेवढी ताकद नाही म्हणून. हा हा ना आम्ही कोणी सांगल्यानंतर ऐकतो ना. आम्ही आमच्या मनाचा काय खरा करीत नाही. ही झाड तर हे ज्येष्ठ तोडकामी असत जवळजवळ 60 वर्षाच्या पुढे असत आणि अजूनही माझ्यासारख्या तोडकाम करतात. मी जगतोय काय माहिती नाही एवढं दिवस. यांच्यासाठी एक लाईक नक्कीच होऊन दे. हा जरा गोडभर चहा घेऊया. हा एक आंब्याचा झाड असा आणि हे जे ही येवजावची वाट असा. फक्त वाटेवर जे डेळे इलेले असत ना ते आपल्या कट करीचे असत आणि इकडे जे असत ते तसेच ठेवचे असत. 1 2 3 4 5 डेळे असत ते मारूचे असत. वाटेवरचे जे 2 डेळे होते म्हणजे फांदी होते ना ते काढलं कोयत्याच्या साह्याने. कोयत्यानं आणि थोडे मसनीने मारलं झाड होते ते. नाहीतर आज ना उद्या ना हे डेळे पेताची शक्यता होती असा मालकांचं म्हणणं असा. तर हे जरा व्हायचं मसनीन बारीक करूया. काम तर आजचा झालेला हा देवाच्या कृपेने व्यवस्थित. एका सागवानाचे डेळे जे मांगरार होते ना दोन बाजून ते दोरियाच्या सहाय्याने आम्ही उतरले आणि एक आंब्याचा झाड होता म्हणजे असा. त्याचे जे रस्त्यावर म्हणजे येवजावच्या वाटेर फांदी होते ते कट केले. आणि आजचा व्हिडिओ बनवचा तसं काय माझा उद्देश नाही होतो. फक्त ह्या दोन ज्येष्ठांसाठी मी व्हिडिओ बनवलेलो असे. कारण हे साठी उलटान गेलेले असत दोघजण आणि आजच्या तरुण पिढीसाठी एक उत्साह किंवा एक काय म्हणतात आदर्श असा. कारण आजही ह्या वयात ते काम करत असत आणि काम करूकच आहे. काम करीत राहायचा आणि एक कारण असा ह्या डोक्याला कांबळा पावसात आता कोण वापरीत नाही हा. पण ह्या दिवसात हे कांबळा वापरतात. काहीतरी रानात गेला तर बसा गाव गावता सगळ्या उपयोग. आणि मेन म्हणजे आताशी कावळा वगैरे तोडतं आणि वय वगैरे करतात. त्या वयसाठी की ना ह्या असा ह्या आणि ते घेऊन जातो डोक्यावर. आणि या वाजा घेता होता बघा. हा आता हे चालले
आता घेता होता बघा. हा, आता म्हणजे टापरी वगैरे आम्ही टावेलाची टापरी करतलो आणि आता ह्या बघा ह्या वादा घेऊन गेले ह्याच्यापासून करणीची शिर्ड आपण नेऊ होई ना. हां, तर यांच्यासाठी आजचा व्हिडिओ केलेलो असा तर ह्या दोघांसाठी नक्कीच एक लाईक होऊन दे आणि काहीतरी आजच्या तरुण पिढीन थोडंसं आदर्श घेतो ह्योच आजच्या व्हिडिओच्या मागे उद्देश होतो. तर तुमच्या दोघांचेही धन्यवाद कारण भरपूर असा चांगला मार्गदर्शन केल्याने मग खालसून आणि असाच काम करीत राहा. जगला वाचला होतं परत भेटाया. हा हा, जगला वाचला होतं परत भेटाया. हा हा, शाबा आशीर्वाद कायम राहा ते. मला काय म्हणतात ते बघूया. दक्षिणा घ्यावी आणि आपले घरात जाऊया. दुपार झाली.